तर तुम्ही बघू शकाल छान कोल्हापुरी मिसळ पाव बनवून आपली रेडी आहे। आज माझ्याने तुमच्या पण तोंडाला पाणी आलं ना, तर नक्की ही रेसिपी बनवून बघा। किती छान झणझणीत अशी आपली कोल्हापुरी मिसळ पाव बनवून रेडी आहे। किती छान तर्रीदार झणझणीत अशी आपली मिसळ पाव बनवून रेडी आहे। नमस्कार मंडळी, साधनाज फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत कोल्हापुरी मिसळ पाव, महाराष्ट्राची प्रसिद्ध मिसळ पाव। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण छान झणझणीत अशी मिसळ पाव बनवत आहोत। तर मिसळ बनवायला 2 वाटी मटकी घेतलेली आहे आणि छान भिजत घालून असे छान याला मोड आलेले आहेत तुम्ही। तर इथे मी कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये आपण सर्व मटकी घालून घेऊया आणि आपल्याला कुकरमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। पाव चमचा हळद घालून घेऊया आणि परत अर्धा ग्लास मी पाणी घालून घेते। 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। कुकरला झाकण लावून एक शिट्टी काढून घेऊया। कोल्हापुरी झणझणीत अशी मिसळ बनवूया। तर इथे मी कढई गरम कढई गरम करून घेतलेली आहे। आपलं तेल पण गरम झालेलं आहे। मोहरी घालून घेऊया। अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊया। 10-12 कढीपत्त्याची पाने छान मिक्स करून घेऊया। थोडी कोथिंबीर घालूया। कोथिंबीर घातल्याने छान टेस्ट आणि तर्री छान येते। कांदा घालून घेऊया। कांदा भरपूर असा घालायचा। टोमॅटो घालून घेऊया। मिक्स करून घेऊया। टोमॅटो मऊ पडेपर्यंत छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो पण आपला छान मऊ पडलेला आहे। तर आपल्याला याच्यामध्ये कुठलंच वाटण वगैरे टाकायचं नाहीये। तर एक इन्ग्रेडियंट्स आपण वापरणार आहोत। असं छान मधात तेल घेऊन घ्यायचं आहे आणि 1 चमचा आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे आणि छान मिक्स करून घेऊया। आणि कांदा टोमॅटोमध्ये छान परतून घ्यायचं आहे। बेसन यासाठी टाकायचं आहे की मिसळला छान बाइंडिंग येईल आणि एकसंधपणा असा राहील मिसळला। तुम्ही बघू शकाल अशा पद्धतीने छान। तर आता मसाले घालून घेऊया। पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे। 1 चमचा लाल तिखट आणि कोल्हापुरी काळा मसाला छान मिक्स करून घेऊया। कोल्हापुरी मिसळ आहे तर कोल्हापुरी काळा मसाला घालायलाच करून घेऊया। तुम्ही बघू या पद्धतीने थोडं पाणी घालून घेऊया। पाणी आपल्याला इथे गरमच टाकायचं आहे, कोमट पाणी। कलर किती छान आलेला आहे। त्यामध्येच मी 1 चमचा मीठ घालून घेते। तुम्ही बघू शकाल पद्धतीने छान मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकाल आपलं कुकर झालेलं आहे। तर आपल्याला मटकी वेगळी करायची आहे आणि पाणी वेगळं करायचं आहे। तुम्ही बघू शकाल या पद्धतीने मटकी मोड आलेली मटकी आणि पाणी आपण वेगळं केलेलं आहे। तर आपल्याला मिसळमध्ये टाकायचं आहे। तर ही दुसरी स्टेप आहे। छान मसाला तेलामध्ये परतून झालेला आहे। तर आपण आता याच्यामध्ये मटकीचा जो रस्सा आहे तो आपण मसाल्यामध्ये घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकाल। तर आपण छान एक दणकन उकडी काढून घेऊया। तुम्ही बघू शकाल किती छान उकडी आलेली आहे आणि कट तुम्ही बघू शकाल आपली तर्री। वा छान। खूप गॅसवर आपण 5 मिनिटं छान उकडून घेऊया। तुम्ही बघू शकाल कट किती छान आलेला आहे आजूबाजूनी बघू शकाल। आपण गॅस बंद करूया आणि मिसळ आपण सर्व करून घेऊया। मग मिसळ पाव बनवून रेडी आहे। चला मग आपण सर्व करून घेऊया। इथे मी मटकी घालून घेते। बघू शकाल या पद्धतीने मटकीचा रस्सा घालून घेऊया। तुम्ही बघू शकाल छान
असा रस्सा घालून घेऊया. भरपूर असं फरसाण घालून घेऊया. मिसळपाव स्पेशल फरसाण आणि छान वरून कट घालून घेऊया. तुम्ही बघू शकाल काही झणझणी. तुम्ही बघू शकाल कट किती छान आलेला आहे. कांदा घालून घेऊया. टोमॅटो आणि छान कोथिंबीर घालून घेऊया. तुम्ही बघू शकाल कोल्हापूर स्पेशल महाराष्ट्राची मिसळपाव बनून रेडी आहे. चला तर झणझणीत असा कोल्हापुरी मिसळपाव बनून रेडी आहे. तुम्हीही नक्की बनवून बघा. आलं ना तुमच्या पण तोंडाला पाणी? माझ्या तर आलेलंच आहे. तर नक्की ही रेसिपी बनवून बघा. खूप इन्स्टंट सोपी अशी आहे. अजिबात वाटण वगैरे टाकायचं काम नाही आहे. चला तर मग जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल कोल्हापुरी मिसळपावची तर आपल्या साधनास फूडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा. चला तर मग भेटूया छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा. चला तर मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतेच मिसळपाव. तुम्ही बघू शकाल कट किती भारी आलेला आहे आपला. आहा, एकच नंबर झालेला आहे मंडळी. एकदम झणझणीत अशी आपली कोल्हापुरी मिसळ झालेली आहे. चला तर मग भेटूया छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा.